फलाफल ठेवायला लागेल ना. काय चांगलं वाटतं, ते सेम पॅटर्न आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आजची सकाळ अगदी सुंदर अशा ब्रेकफास्टने झाली. आज ब्रेकफास्टसाठी आप्पे बनवलेले, जे की खूप दिवसांनी बनवले होते. आणि ब्रेकफास्ट वगैरे करून आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं. आज फायनली माझी शॉपिंग करायची होती. तर आम्ही एक्झिबिशनला जाणार होतो आणि त्यानंतर मॉलमध्ये पण जाणार होतो. सो ब्रेकफास्ट वगैरे केला आणि निघायची तयारी केली. बट माझं एक पार्सल आलं. म्हटलं पहिले ते पार्सल ओपन करून बघूया. सो मी एक आर्टिफिशियल हँगिंग प्लांट ऑर्डर केलेलं. सो ते आलेलं आणि ते ॲज एक्सपेक्टेड नव्हतं, जेवढं मी एक्सपेक्ट करत होते. आणि जे फोटोत मी बघितलं होतं तसं ते नाही आलं. बट राजेशचं असं होतं की ज्या ठिकाणी तुला ठेवायचं ते सध्या एम्प्टी जागा आहे, तर काही नसल्यापेक्षा हे चांगलं दिसतंय तर हे राहू दे. सो मी हे ठेवून घेतलं. चांगलं वाटतंय का पण? हां, चांगलं वाटतं. हे अजून पाहिजे असं वाटतं. अजून पाहिजे, एकदम आउटस्टँडिंग नाही पण ठीक आहे, मॅनेजेबल आहे. थोडं पाहिजे होते हे अजून. सध्या राहू देऊ. एकदम खाली खाली असण्यापेक्षा ॲटलिस्ट थोडं हे तर राहू दे, नंतर त्यात काहीतरी ॲड करू. सो ते सगळं झाल्यानंतर बाणेरला मेशचं एक्झिबिशन होतं. सो आम्ही तिथे गेलो. आणि एक्झिबिशन म्हणजे हा माझा एकदम आवडीचा विषय आहे. मला प्रचंड आवडतं एक्झिबिशन्सना जायला. म्हणजे मी एका दिवशी 2-2 एक्झिबिशनना सुद्धा जाऊ शकते, इतकं मला ते आवडतं. आणि आम्ही एक्झिबिशनला गेलो. मला तिथे आवडतं ह्यासाठी की तिथलं कलेक्शन एकदम युनिक असतं आणि एकाच ठिकाणी खूप सारे व्हरायटी, खूप सारे ऑप्शन्स आपल्याला बघायला मिळतात. सो मला एक्झिबिशन्सना जायला प्रचंड आवडतं. सो आम्ही तिथे गेलो. भरपूर गोष्टी बघायला मिळाल्या. होम डेकोरच्या, साडीज, कुर्तीज, ज्युतीज, ज्वेलरी, भरपूर अशा व्हरायटी बघायला मिळाल्या. आणि साड्या ॲक्च्युली मी आत्ता बऱ्याच घेतल्या गेल्या गौरी गणपतीमुळे. सो मी ते काही घेतलं नाही. होम डेकोरमध्ये एक अगरबत्ती स्टँड वगैरे होतं, ते घेतलं. एक ब्रेसलेट घेतलं. अशा छोट्या मोठ्या गोष्टींची शॉपिंग केली. तुम्ही इथे बघू शकता, हे टेबल प्लेसमेंट्स पण खूप सुंदर आहेत. आता फेस्टिवलसाठी छान यूज होणारे आहेत. ऑक्सिडाइज ज्वेलरीमध्ये पण खूप व्हरायटी होती. आता नवरात्रीमुळे छान कलेक्शन आणलेलं होतं त्यांनी आणि मस्त होती. हे तुम्ही इथे बघू शकता, होम डेकोरचे काही आयटम्स आहेत. हे पण रिझनेबल प्राईसमध्ये खूप सुंदर होते. घेऊ का हे? चांगलं वाटेल ना? काय वाटतं बघू. एक्झिबिशन मधलं सगळं बघून आणि शॉपिंग करून झाल्यानंतर आम्ही 1-2 कामं होती ती केली आणि मग घरी आलो. संध्याकाळपर्यंत थोडा आराम केला आणि त्यानंतर मॉलमध्ये आलो. माझं वॉच एक थोडंसं खराब झालेलं होतं. सो ते वॉरंटी पिरियडमध्ये होतं अजून, तर मग ते दाखवण्यासाठी आलो. आणि मला काही ट्रॅडिशनल वेअर पण घ्यायचं होतं, कुर्तीज वगैरे, आणि मग त्या शॉपिंगसाठी आलो. बरेच महिने झाले मी असं ट्रॅडिशनल वेअर असं काही घेतलंच नव्हतं, म्हणजे कुर्तीज किंवा मग सलवार सूट वगैरे. आणि आता फेस्टिवल आले तर मग म्हटलं चला ही खरेदी करूया. सो त्यातले काही कुर्तीज मी काढले. एक 4-5 कुर्तीज काढले, त्यातले ट्राय केले आणि 2 कुर्तीज मी घेतले. काय चांगलं वाटतं, ते सेम पॅटर्न आहे. बघू हात काढ. मी कुर्तीज वगैरे ट्राय करत होती, तर तोपर्यंत त्रिशा ही इकडे तिचे फुटवेअर्स वगैरे घालून बघत होती, वेगवेगळे ट्राय करत होती. त्रिशाचा वेगळा शिकला होता. काय चाललंय त्रिशा? आमचं बिलिंग वगैरे करून झालंय. परत एकदा करा बिलिंग. म्हणजे
कम्फर्टेबल आहे, साईज आहे का तुझी? कम्फर्टेबल आहे. तू चालून पण नाही बघितलं तरी कसं काय म्हणते कम्फर्टेबल आहे? त्याच्यावरती किती लूज आहे त्रिशा. काय करायचं? शॉपिंग वगैरे होईपर्यंत आम्हाला बराच लेट झालेलं. ऑलमोस्ट 9:30-10 झाले होते आणि आता घरी जाऊन स्वयंपाक करणं शक्य नव्हतं. खूप लेट होऊन गेलेलं होतं. सो आम्ही तिथेच फूड कोर्टला गेलो आणि तिथेच डिनर केलं. फलाफल घेतलेलं जे की मला आणि त्रिशाला खूप आवडतं. सो आम्ही तिथे डिनर केलं. फलाफल छान आहे का फलाफल? सो त्यानंतर आम्ही घरी आलो, वॉक केला आणि त्रिशाने सायकलिंग केलं. तर असा झाला आमचा आजचा दिवसाचा शेवट. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश रहा, काळजी घ्या. बाय.